होममेकर महादेवीज लाईफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप जणी आता प्रेग्नंट असतील म्हणून तर हा व्हिडिओ बघत असतील किंवा जे होणार आहेत असेल काय पण असेल तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत असाल नक्की, कारण का थंबनेल बघून तुम्ही आला असाल इथे. तर तुमचे खूप खूप अभिनंदन जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर. आणि ज्यांना कोणाला प्रेग्नंट राहायचं आहे त्यांच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. लवकरच त्यांना देव चांगलं काहीतरी न्यूज देऊ देत. तर आता पुढे जाऊया आपण. तर कसं चेक करायचं डिलिव्हरी डेट. तर ड्यू डेट आपली कशी चेक करायची. आपण आता समजा 1 जानेवारीला जर आपली पाळी आली असेल, म्हणजे पहिला दिवस पाळीचा पकडायचा, तर 1 तारखेला जर पाळी आली असेल तर 9 महिने डायरेक्ट पकडायचे. 1 जानेवारी टू जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर झालं, 9 महिने कंप्लीट झाले. तर म्हणजे ऑक्टोबरचे 9 दिवस पकडायचे. मग ऑक्टोबर 9 तारखेला ड्यू डेट असणार तुमची. समजलं असेल. नाही समजलं तर तुम्ही हाताने कॅल्क्युलेट करा किंवा कॅलेंडरने बघू शकता. म्हणजे 1 जानेवारीचं मी उदाहरण दिले इझी तुम्हाला, पण मध्ये आता कुठेतरी मध्येच असेल. आता माझं होतं म्हणजे बाळ ज्यावेळेला पोटात होतं त्यावेळेला तर माझी डेट इरेग्युलर होती, तेवढी परफेक्ट नव्हती पण बऱ्यापैकी होती. तर 3 फेब्रुवारीला माझी पाळी आली होती आणि 3 फेब्रुवारी नंतर मग 3 फेब्रुवारी झालं ते सोडायचं. 3 मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. 3 नोव्हेंबर पर्यंत आपले 9 महिने कंप्लीट होतात. मग पुढे 9 दिवस ऍड करायचे. मग 3 तारखेनंतर 9 दिवस ऍड म्हटलं तर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे 12 नोव्हेंबरला माझी ड्यू डेट होती. तर तुम्हाला समजलं असेलच कसं करायचं कॅल्क्युलेट. नाही समजलं तरी मला परत विचारा तुम्ही कमेंटमध्ये, मी तुम्हाला नक्की सांगेन आणि परत एक्सप्लेन करून. पण एवढं मला असं वाटतं की एवढं सांगितलं म्हणजे समजेल तुम्हाला. आणि मुळात कसं झालं, माझी 12 नोव्हेंबरला होती डेट, पण फक्त 5% बायकांची त्या डेटलाच डिलिव्हरी होते. असं नाही की त्या डेटलाच होणार 100% असं नसतं. तर फक्त 5% बायकांची म्हणजे 100 मधल्या 5 बायकांचीच डिलिव्हरी त्या परफेक्ट डेटला होती. आणि मुळात कसं आहे 37 वीक पासून ते 41 वीक पर्यंत कधीही डिलिव्हरी होऊ शकते. ते काय परफेक्ट असं सांगता येत नाही, ते काय आमच्या हातात नसतं. कारण का आपण किती सायन्स पुढे गेलं काही केलं तरी आपण फक्त म्हणजे एक मेजरमेंट घेऊ शकतो किती ॲव्हरेज प्रमाणे, पण आम्ही परफेक्ट असं सांगू शकत नाही. देवाच्या मनात येतं तेव्हाच ते होतं. आणि माझी 17 नोव्हेंबरला डिलिव्हरी झाली, म्हणजे 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 5 दिवस लेटने. ते पण मला सिझरिंग झालं कारण का मला कळा येत नव्हत्या त्यामुळे. तर खूप काही असे रिझन्स असतात की पाठिंबा पुढं होऊ शकतं. तर 42 वीक्स पर्यंत पण एक एक जण बायकांचं म्हणजे डिलिव्हरी होत नाही. तर 40 वीक पर्यंत म्हणजे 9 महिने 9 दिवस ऍक्च्युली भरलेले असतात. तर 41 वीक, 42 वीक्स, माझं 41 वीक मध्ये माझं डिलिव्हरी झालेली आहे. तर तुम्ही जर म्हणजे आठवड्याने कॅल्क्युलेट करायचं असेल, आठवड्याप्रमाणे बघायचं असेल तर तुम्ही 37 वीक टू 42 वीक्स पर्यंत कधी कॅल्क्युलेट करू शकता. पण 42 वीक्स पर्यंत कोणाचं जास्त जात नाही, थोड्याच बायकांचं लेट होतं. तर माझं लेट झालं होतं पोस्टटर्म, म्हणजे पोटात बाळ आराम मस्त मजा करून येणार होता. तर हे कसं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की आता माझंच कॅल्क्युलेशन करून सांगते की 3 फेब्रुवारीला पहिला दिवस पाळीचा, म्हणजे त्याच्यानंतर आपण राहिलेलो असतो. म्हणजे लास्ट पाळी कधी झालेली असते, म्हणजे माझं फेब्रुवारीला झाली, त्याच्यानंतर पाळी झाली नाही. मग मी मार्चच्या म्हणजे 1.5 महिन्यांनी मी चेक केलं, तेव्हा मला हे केलं. मग मी किट आणून घरी चेक केलं होतं. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, तर तो जाऊन चेक करा की प्रेग्नन्सी किट आणून कसं चेक करायचं घरी ते. आणि त्याच्यानंतर जर कन्फर्म असेल तर आपण डॉक्टरकडे सल्ला घ्यायला जावं, घरात बसू नये, असं माझं तरी म्हणणं आहे. कारण का त्याने विटॅमिन्स हे ते मल्टीविटॅमिन्स वगैरे सुरू करतात. जर आपल्याला काही म्हणजे हे असेल तर आपलं न्यूट्रिशन पण बघायला हवं. तर आता मुद्दा असा आहे की 3 म्हणजे शनिवारी माझा, मग हे दिवस सोडायचा. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21,
22, 23, 24, 25. 26, 27, 28, 29, 30. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. 9 नोव्हेंबर ही डेट येते आठवड्यानुसार. 9 नोव्हेंबर आणि मंथली कॅल्क्युलेट केलं तर 12 नोव्हेंबर. 9, 10, 11, 12 3 दिवसाचा फरक होतोय. म्हणजे जास्त काही फरक पडत नाही, 2-3 दिवसाचा इकडे तिकडे फरक पडतो कॅल्क्युलेशन करताना. पण तुम्हाला कुठलं सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता. तर ही 2 मेथड्स होते आणि इझी असतील, तुम्हाला समजलं असेलच. पण तरीही काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन्स असतील तर. आणि जर हा व्हिडिओ कोणाला तरी गरजेचा असेल किंवा कोणाला तरी म्हणजे कसं करायचं माहीत नाही कॅल्क्युलेशन, तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ त्यांना शेअर करा. आणि जर तुम्हीच म्हणजे तू स्वतःसाठी बघत असाल तर नक्की कॅल्क्युलेशन करून बघा. आणि जर तुम्हाला लास्ट डेट माहीत नसेल तर डॉक्टर अल्ट्रासाऊंड चेक करतात आणि म्हणजे स्कॅनिंग वगैरे करतात आणि त्याच्यानंतर मग बाळाचं वाढीप्रमाणे तुम्हाला त्यांनी सांगतात की ह्या आठवड्याचं बाळ आहे, एवढ्या महिन्याचं बाळ आहे असं म्हणून. तर काही काळजी करायची गरज नसते. तुम्हाला जेव्हा चेक करायला जाता तेव्हा तुम्हाला डेट म्हणजे हातामध्ये त्यांनी ती याच्यामध्ये सगळं डेट दिलेली असते, ड्यू डेट कधीची आहे ती. तर काळजी करू नका आणि सगळं काही व्यवस्थित पार पडणार आहे. तर खूप सारे प्रश्न असतात आणि काळजी पण असते मनामध्ये, तर भीती पण असते आणि तुम्हाला म्हणजे खूप सारे असे एक फोबिया असतो कसं होणार, काय होणार. तर माझ्या बाबतीत तर खूप सारं असं म्हणजे टेन्शन होत होतं मला. मी खूप सारे व्हिडिओज वगैरे बघायची कसं करायचं काय नाही. आणि माझ्या अनुभवावरून किंवा मी जे एक्सपिरियन्स केला त्याच्यावरून मी तुम्हाला सगळं शेअर करत असते. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला पण बरं वाटेल की मी कोणाला तरी म्हणजे हेल्प केली असं वाटेल मला. आणि सबस्क्राईब करा चॅनलला आवडलं असेल तर, आणि जाता जाता लाईक पण करा. तर बाय, हॅव अ नाईस डे.